नमस्कार मित्रांनो, आपले आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 ऑगस्ट 2024 चे कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम आजचे पंचांग पाहूया। आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे। तसेच दिवसातील अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ काळ हा दुपारचे 12:02 ते 12:52 पर्यंत असेल। तसेच दिवसातील सर्वात अशुभ काळ म्हणजेच राहू काळ हा 2:01 ते 3:35 वाजेपर्यंत असेल। मित्रांनो, आम्ही दररोज आपल्यासाठी असेच व्हिडिओ अपलोड करत असतो, त्यामुळे आपणास विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आज तुमच्या कल्पना तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करतील। याने तुम्हाला परिस्थिती हाताळण्यात खूप मदत होईल। तुमचा विश्वास नसलेल्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकू देऊ नका। या गोष्टी बाजूला ठेवा आणि पुढे जा। तुमच्या प्रेमाने इतरांना आनंदी ठेवा। तुमच्या समस्यांचे गुलाम बनू नका, तर स्वतःच्या नशिबाचे निर्माते बना। आज तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। जे लोक दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात होते, आज तुम्हाला कुठून तरी पैसा मिळू शकतो, ज्यामुळे जीवनातील समस्या दूर होतील। आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करू शकता। आज तुम्ही तुमचे सर्व काम सोडून त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता। कठीण प्रसंगांवर मात करताना तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही। तुमचे व्यक्तिमत्व सुधारा। या घटनांमुळे तुम्हाला ते शक्य तितक्या लवकर वापरावे लागतील आणि तुम्हाला ते लवकरात लवकर वापरावे लागतील। अन्यथा वॉशर हातातून निघून जाऊ शकते आणि तुम्हाला एक कठीण निर्णय घ्यायचा आहे। मुलांच्या करिअरच्या रक्षणासाठी उपाय योजावे लागतील। व्यवसायातील समस्या अजूनही कायम राहतील, मात्र तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने परिस्थिती अनुकूल करा। पण या बाबतीत काही प्रमाणात समाधान मानावे लागेल। उच्च अधिकाऱ्यांशी संबंध खराब करू नका। तुम्हाला व्यवसायात संधी मिळण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवून ते तुमच्या उत्पन्नानुसार केले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल। तुमच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुमच्या आहारात संतुलित आहार असेल तर तुम्हाला काही कामाची चिंता असेल। करिअरबद्दल बोलायचे झाले तर आज त्या सर्व गोष्टी तुम्हाला आकर्षित करत आहेत, ज्याकडे तुम्ही बरेच दिवस दुर्लक्ष करत होता। तुमची कर्तव्ये तुमच्यापासून दूर जातील आणि एखाद्या खास व्यक्तीच्या सहवासात एकटेपणा येईल। अनुसरण कसे करायचे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे। आळशीपणासोबतच तुम्हाला उदास आणि कंटाळाही वाटू शकतो। इतरांची काळजी घ्या आणि ते नेहमी आनंदी असल्याची खात्री करा। जर तुम्ही तुमची तपासणी केली नाही तर तुम्हाला यश हे कळणार नाही। त्यांचा हा विचार आज स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला संदेश देणारा ठरू शकतो। ते त्यांच्या विश्वासापेक्षा चांगली परीक्षा देखील देतील। परंतु वेळेनुसार निर्णय घेणे आणि काम करणे खूप महत्त्वाचे असेल। तुम्ही तुमच्या नातेसंबंधात स्थिर असल्यास हे समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। तरच तुम्ही तुमच्या ऊर्जेचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करून चांगल्या उद्यासाठी सक्षम व्हाल। कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे जीवन रंगात भरू शकता आणि या आनंदाच्या क्षणांचे मनापासून स्वागत करू शकता। तुम्ही सध्या भाग्यवान समजत आहात, कारण तुमच्या सोबत असलेले तुमचे सर्वात जास्त प्रेम असलेले लोक वाद किंवा खटल्यापासून विचलित होतील आणि तुम्ही सांसारिक गोष्टींमध्ये व्यस्त असाल। लोकांशी बोलण्यात जास्त व्यस्त राहाल। तुमच्या प्रियकरासोबत राहणे ही तुमची आजची सर्वात मोठी इच्छा आहे। स्वतःला व्यक्त करा आणि तुमच्या जोडीदाराला दाखवा। उद्या तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल जी तुमच्या भावना आणि आयुष्य या दोहोंमध्ये मोहिनी घालेल। आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल आणि तुमची कमाई सुधारेल। काम अखंडित होईल आणि सहकार्यही मिळेल। दुपारनंतर तणाव राहील। मालमत्तेबाबत वाद होईल। संध्याकाळ चांगली राहील। कुटुंबातील सदस्यांना चांगला फायदा होईल। तुम्हाला परिचितांना भेटावे लागेल आणि त्यांच्यापैकी कमी असतील।
खबरदारी, पैशाशी संबंधित कोणतीही क्रिया पुढे ढकलू द्या कारण तुमचे पैसे अडकू शकतात। मनोबल कमी झाल्यामुळे पुन्हा प्रयत्न करा। कुटुंबात सुरू असलेला तणाव बाहेरील लोकांसोबत शेअर करू नका। तुम्ही एकत्र बसून या विषयावर चर्चा करणे चांगले होईल। तुम्ही जे आहात त्यात तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला बाहेर काहीही शोधायची गरज नाही, कारण तुमच्याकडे सर्व काही आहे। तुमची ऊर्जा आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या। यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आश्चर्यकारक बदल घडतील। विशेष लोकांशीही संपर्क साधला जाईल। मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक व्यक्तीच्या मनात येणारे नकारात्मक विचार त्रासदायक ठरतील। हा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करायला वेळ लागू शकतो। अवघड वाटत आहे त्यासाठी संदिग्धता असेल। सुरुवातीच्या काही दिवसात कामाचा वेग अधिक असेल। मार्केटिंग क्षेत्राशी निगडीत लोकांना त्यांच्या कामाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल। संबंध सुधारण्यासाठी आपल्या स्वभावातील नकारात्मक पैलूंचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा। आरोग्यही चांगले राहील। तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात छोट्या अंतराच्या प्रवासालाही जावे लागेल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। ती बोलते, तुम्ही आश्चर्यकारक आरोग्य ऊर्जेने भरलेले आहात आणि स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमची अतिरिक्त ऊर्जा वापरण्याच्या प्रयत्नात दररोज नियमितपणे आणि योग्यरित्या आत्महत्या करण्याची सवय लावा। या बाबतीत समर्पित आणि उशीर झालेला काम आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा खूप महागात पडेल। म्हणून आपल्या आरोग्याशी संबंधित नियमित सवयींकडे विशेष लक्ष द्या। मित्रांनो, याच बरोबर आपण इथेच थांबत आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, कमेंटमध्ये राम कृष्ण हरी लिहा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। राम कृष्ण हरी।